प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. ख्रिस्त सभा आज पोप संत जॉन पॉल दुसरे यांची स्मृती साजरी करत आहे. आपणापैकी बऱ्याच लोकांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांच्याविषयी पुष्कळ माहिती असेल. वसईला त्यांनी 1986 साली भेट दिली होती हे जुन्या जाणत्या लोकांच्या स्मरणात सुद्धा असेल. परंतु पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी 1978 ते 2005 ह्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत 100हून अधिक देशांना भेटी दिल्या आणि त्या देशांना प्रभूची सुवार्ता सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्या ज्या वेळेला ते विमानतळातून वरून खाली उतरत त्या वेळेला त्या भूमीचं चुंबन घेत असत. तेवढी त्यांची कृती संपूर्ण देशाला कवेत घेण्यासारखी होती आणि म्हणूनच स्वतःला सेवकांचे सेवक म्हणविणारे पोप जॉन पॉल दुसरे हे एक भट्टीतून तावून सुलाखून निघालेल्या सोन्यासारखे होते. पोलंड देशाचे रहिवासी आणि नाझी राजवट ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रचंड अशा हाल अपेष्टा त्यांनी सहन केलेल्या. त्यांचं संपूर्ण कुटुंब देशोधडीला लागलेलं. उरलेले फक्त त्यांचे वडील. त्यांच्या वडिलांकडून त्यांनी रोजरी प्रार्थनेची जणू काही दीक्षा घेतलेली. वडील निघून गेल्यानंतर मनामध्ये धर्मगुरू होण्याचा विचार तरळत असलेला आणि तो विचार चटकन त्यांनी कृतीत उतरविला की स्वतःच्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलं, परंतु संपूर्ण जगावरती पितृछत्र उभारण्यासाठी हा पोलादी पुरुष, पोलंडचा महापुरुष संत जॉन पॉल दुसरे, कॅरल वॉयतीवा किंवा त्याला असलेलं लाडकं नाव लोलेक, हा आपल्या घराबाहेर पडला आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व ख्रिस्त सभेमध्ये उदयास आलं. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एका दाखल्यामध्ये एकूण 4 प्रकारचे सेवक सादर करत आहे. पहिल्या प्रकारचा सेवक आहे तो अत्यंत विश्वासू आहे आणि तो सेवक किंवा कारभारी अगदी आपल्या धन्याने सांगितल्याप्रमाणे व्यवस्थितपणे वागतो आणि त्यामुळे जेव्हा अचानक त्याचा धनी येतो तेव्हा तो दास विश्वासूपणे आपलं काम करीत असताना त्यांना दिसतो आणि मग येशूने म्हटल्याप्रमाणे असा दास खरोखरच धन्य असतो. त्या दासाला नक्कीच त्याचं प्रतिफळ मिळेल असं प्रभू येशू ख्रिस्त ठणकावून आपल्याला सांगत आहे. परंतु त्यानंतरचे 3 प्रकारचे दास आहेत. ते दास आपल्याला सावधगिरीचा इशारा देतात. पहिल्या प्रकारचा दास आहे तो थोडासा खाऊन पिऊन मस्त होऊन मौज मजा करणारा, परंतु त्याचबरोबर आपल्या कामाकडे दुर्लक्ष करणारा आहे. अशा व्यक्तीचं भवितव्य प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट केलेलं आहे की धनी येऊन त्याला कापून टाकील ह्याचा अर्थ त्यानंतर त्याच्यामध्ये जीवनच उरणार नाही. जीवन रस पुरवणारा त्याचा उदरनिर्वाहाचा मार्ग बंद केला जाईल आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा नेमेल. ह्याचा अर्थ की त्याला कडक अशी शिक्षा होणार आहे. दुसऱ्या प्रकारचा दास आहे तो म्हणजे आपल्या धनाची इच्छा काय आहे हे माहीत असता तयारी करत नाही. परमेश्वराची इच्छा काय आहे हे आपल्याला माहीत असूनसुद्धा ज्यावेळेला आपण ते करत नाही त्यावेळेला आपण नक्कीच त्याच्या इच्छेविरुद्ध गेल्यामुळे शिक्षेस पात्र ठरत असतो. शिक्षा परमेश्वर करत नसतो, माणूसच स्वतःला करत असतो आणि अशा व्यक्तीला खूप फटके मिळतील असं येशूने सांगितलेलं आहे. मात्र तिसऱ्या प्रकारचा दास जो आहे तो अडाणी दास आहे की त्याला खरोखरच आपल्या धनाची इच्छा काय आहे ती ठाऊक नाही. अज्ञानापोटी तो तसं वागत आहे. अशा वेळेला परमेश्वर त्याला शिक्षा करील, परंतु ती शिक्षा सौम्य असेल. ह्यावरून अज्ञानी किंवा अडाणी व्यक्तीविषयी परमेश्वराच्या अंतःकरणात किती कळवळ आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. संत जॉन पॉल दुसरे ह्यांचा सण साजरा करत असताना
हे 4 प्रकारचे सेवक आपल्या समोर आहेत. पहिल्या प्रकारचा सेवक आहे विश्वासू आहे. दुसऱ्या प्रकारचा सेवक आहे तो खाऊन पिऊन मजा करणारा आहे. तिसऱ्या प्रकारचा सेवक आहे की आपल्या धनाची इच्छा माहीत असतानासुद्धा तो व्यवस्थितपणे वागत नाही. आणि चौथ्या प्रकारचा सेवक आहे की आपल्या धनाची इच्छा काही आहे हेच त्याला ठाऊक नाही, म्हणून अडाणीपणापोटी किंवा अज्ञानापोटी तो चुकीचं वर्तन करत आहे. आपण नक्की कोणत्या प्रकारच्या दासाच्या वर्गवारीमध्ये मोडतो तपासून पाहूया. आणि संत जॉन पॉल दुसरे ह्यांच्याप्रमाणे अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत किंबहुना जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत परमेश्वराशी एकनिष्ठ राहून त्याची सेवा करण्यात आपलं जीवन व्यतीत करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.